मराठवाड्यामध्ये आता उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत। पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचं संकट होतं, ज्यामध्ये आता लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा टँकरची सुरुवात झालेली आहे। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 269 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे। मराठवाड्यात सुद्धा 520 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय। यंदा पावसानं दडी मारल्यामुळे मराठवाड्यातल्या जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागते। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यांना विशेषतः डिसेंबरपासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। फेब्रुवारी महिन्यापर्यंत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका टँकरनं पाणी पुरवठा केला होता। आणखी काही तपशील या संदर्भातले आपण जाणून घेतोय। संभाजीनगरमध्ये 126 गावं, 29 वाड्यांमध्ये 189 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। जालन्यामध्ये 70 गावं आणि 26 वाड्यांना 129 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। संभाजीनगरमध्ये 80 तर जालन्यामध्ये 49 टँकरची वाढ करण्यात आली आहे। लातूरमधील अहमदपूरमध्ये एका टँकरनं पाणी पुरवठा होतोय।